नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सरोज जेव्हा नैनासोबत कलालाही घराबाहेर काढत असते त्यावेळी कला सरोजला म्हणते की मी निर्दोष आहे आणि निर्दोष असल्याचा पुरावा देखील आता माझ्याकडे आहे. हे सगळेजण कलाकडे बघू लागतात. इतक्यात कला ही सौरभला आवाज देते. सौरभ देखील सगळ्यांसमोर येऊन उभा राहिलेला असतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोठा धक्का हा नैनाला बसतो, कारण नैनाने जो विचारही केलेला नसतो ते कलाने वास्तव्यात घडून आणलेलं असतं. नैनाला असं वाटतं की तिने सगळं मॅनेज केले, परंतु तसं काहीच झालेलं नसतं. सौरभ हा नैनाच्या समोर उभा असतो. त्याचसोबतच राहुलने सौरभला एवढं मॅनेज केलं होतं, एवढा मार दिला होता, शहराबाहेर जायला सांगितलं होतं, तरीसुद्धा चांदेकरांच्या घरी सौरभ आलेला असतो. त्यामुळे राहुलचाही माथा ठणकलेला असतो. रोहिणी तेव्हा राहुलला विचारते देखील की राहुल हा काय करतो आहे इथे, हा कसा काय आला इथे, तू तर बोलला होतास की तू याला गायब केला आहेस म्हणून. राहुल म्हणतो, मम्मा अगं मलाच काही माहिती नाही आहे हे सगळं काय चाललं आहे. तर नैनाही विचार करत असते की ही कला सौरभपर्यंत कशी काय पोहोचली आणि हा सौरभ बिंडो इकडे यायला तयार कसा काय झाला आता. पुढे ती म्हणते की हा काय सांगणार आहे नक्की. तर कला सौरभला सर्वांसमोर उभं करते आणि सगळ्यांना सांगते की हा सौरभ आहे, नैनाताईचा गायकनॉलॉजिस्ट. नक्की सगळं काय घडलंय आता हे सगळं तुम्हाला सौरभच सांगेल. आणि सौरभ सगळ्यांना सांगू लागतो की मी नैनाचा गायकनॉलॉजिस्ट म्हणजे बाय प्रोफेशन मी गायकनॉलॉजिस्ट आहे, परंतु तसं पाहिलं तर मी नैनाचा मित्रच आहे. आम्ही दोघेही एका कॉलेजमध्ये होतो. तेव्हा मात्र माझं नैनावर प्रचंड प्रेम होतं आणि पुढे ती लग्न करून राहुलसोबत पळून गेली. जो काही प्रकार झाला तो तर तुम्हाला माहितीच आहे. जेव्हा तिच्या घरातले तिच्यासाठी स्थळ बघत होते तेव्हा मला सगळं काही माहिती होतं तिच्याबद्दल, की राहुलसोबत पळून गेलेली होती आणि मग नंतर घरी आली आहे. तरीसुद्धा मी तिला मागणी घालायला तिच्या घरी गेलो. शेवटी जरी तिने कितीही चुका केल्या तरीसुद्धा माझं मात्र तिच्यावर खरं प्रेम होतं आणि म्हणूनच मी तिच्याशी लग्न करायला तयार देखील झालो होतो. परंतु नैनाला कुठल्याही माणसाने तिला साथ देण्यापेक्षा चांदेकरांचा पैसा जास्त महत्त्वाचा होता आणि म्हणूनच पुन्हा एकदा तिने मला फसवून राहुलशी लग्न केल्यानंतर सुद्धा राहुलशी लग्न करणं म्हणजे माझा नाईलाज आहे असंच ती मला प्रत्येक वेळेस सांगत होती. एवढंच काय, तर तिने एवढा मोठा प्रेग्नन्सीचा प्लॅनसुद्धा तयार केला, कारण या घरात घुसण्यासाठी तिच्यासाठी तोच सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इझिएस्ट वे होता आणि म्हणूनच तिने मला हाताशी घेतलं. तिने माझ्या इमोशनचा वापर करून घेतला. तिला माहिती होते की मी तिच्यासाठी काही करायला तयार होईल आणि त्यामुळे तिने मला या सगळ्या प्लॅनमध्ये सामील केलं. मला खेळणं बनवून तिने हा प्लॅन माझ्याकडून करून घेतला. प्रत्येक वेळी ती मला हे सांगत होती की माझं राहुलवर अजिबात प्रेम नाही आहे. खरं तर राहुल माझ्यासोबत जे काही वागला आहे त्या सगळ्या गोष्टींचा मला बदला घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मी तुझ्याकडेच येणार आहे, कारण माझं तुझ्यावरच प्रेम आहे. जेव्हा तिच्या खोट्या वागण्याचं भिंग फुटेल असं तिला वाटायला लागलं तेव्हा तिने मला दागिने आणि पैसेसुद्धा दिले. त्यानंतर पुढे मी सुद्धा हे सगळं पैशांसाठी केलं, कारण माझ्या प्रेमाच्या भावना नैनाने अगदी तिच्या पायाखाली तुडवल्या होत्या. त्यामुळे मला माहिती झालं होतं की ही काय माझ्याकडे पुन्हा येणार नाही आणि हिला चांदेकरांचा पैसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी सुद्धा पैशांचाच विचार केला आणि मीही तिच्याकडून पैसे घेत राहिलो. परंतु हा जो संपूर्ण प्लॅन होता तो फक्त नैनाचाच होता आणि कलाचा या सगळ्या प्लॅनशी काहीही संबंध नाही आहे. नैनाच्या फेक प्रेग्नन्सीमध्ये कलाही कुठेच नव्हती. हे फक्त नैनामध्ये आणि माझ्यामध्ये झालेलं बोलणं होतं. यामध्ये कला कुठेही सामील नव्हती असं सौरभने असं सगळ्यांसमोर कबूल केलेलं असतं. त्यामुळे आता आबा आणि रजनी यांना खूप आनंद झालेला असतो. दोघे एकमेकांकडे बघत असतात. रोहिणी आणि राहुलचा प्लान सगळा फिसकटलेला असतो. नैनाला घराबाहेर काढतील, परंतु आता कलाला घराबाहेर काढू शकत नसतात आणि त्यांची मेन टार्गेट ही नैना सोडून कला असते. परंतु आता कला निर्दोष सिद्ध झालेली असते. सरोज मात्र डोळे फाडून उभी असते, कारण सरोजने कलावर नाही ते आरोप लावलेले असतात आणि कला आता निर्दोषमुक्त झालेली असते. नैनाची तर बोलतीच बंद झालेली असते. नैनाला यावर काय बोलावं तेच कळत नसतं. जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा रोहिणी म्हणते की थांबवा हे सगळं आता. कशावरनं हे सगळं खरं बोलतोय, हा सगळं खरं बोलतोय, हा खोटंही बोलू शकतो ना. माझा या व्यक्तीवर अजिबात विश्वास नाही आहे.
प्लॅन करून नैनाच्या प्रेग्नन्सीमध्ये हा सामील झाला होता. मग कशामुळे हा कलाच्या सांगण्यावरून खोटं बोलत नाही. आता सरोज म्हणते की बरोबर आहे. उद्या जर आपणही याला पैसे दिले तर उद्या हा आपल्याही साईडने बोलू शकतो. या दोघीही सख्या बहिणी आहेत आणि एकीने सासूपणाचा आव आणलाय आणि एकीने खोट्या प्रेग्नन्सीचा. माझ्या मते तर तुम्ही दोघी खोटारड्याच आहात. त्यामुळे मी मात्र कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. मग सरोज सौरभला विचारते, डॉक्टर हे सगळं तुम्ही खरं बोलताय. त्यासाठी तुमच्याकडे कुठला पुरावा आहे? खरं तर मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा एवढी तुमची लायकीच नाही आहे, असं तुम्ही सिद्धच केलंय. आता तेव्हा सौरभ बोलतो की 1 मिनिट. सौरभ पुढे बोलतो की 1 मिनिट मिसेस चांदेकर, पुरावा आहे माझ्याकडे. कला म्हणते की काय पुरावा आहे? तेव्हा सौरभ म्हणतो की हा आहे पुरावा माझ्याकडे. माझ्या आणि नैनाचे कॉल रेकॉर्डिंग्स. मला माहिती होतं एक ना एक दिवस ही मुलगी मला खड्ड्यात नक्कीच पाडणार. त्यामुळे मी सगळे कॉल रेकॉर्डिंग करून ठेवत होतो. मग सौरभ म्हणतो की त्यातली हे एक रेकॉर्डिंग मी सगळ्यांसमोर ऐकवतो. त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये असते की नैना सौरभला म्हणत असते, सौरभ अरे कला सतत माझ्यावर वॉच ठेवून असते, सतत माझ्यावर डाऊट घेत असते आणि मला माझ्या प्रेग्नन्सीचा डाऊट यायला लागलाय वाटतं. आज तर रजनी मामीसुद्धा मला विचारत होते की सौरभ तू काहीतरी मला टिप्स दे ना, जेणेकरून मी या सगळ्यांच्या नजरेमध्ये धूळ फेकू शकेल. आणि सौरभ तू दिलेल्या टिप्स मी व्यवस्थित फॉलो करते आणि माझ्या घरात कोणालाही माहिती देखील नाही आहे मी खरंच प्रेग्नेंट नाही आहे म्हणून. आणि घरात आईसुद्धा आली आहे माझी काळजी घ्यायला. त्यामुळे हे सगळं कसं सावरावं ना हेच मला कळत नाही आहे. आणि ही कला तर नेहमी वॉच ठेवून असते. माझं जरा पोट खाली गेलं की लगेच मला विचारते. माझ्या खाण्यापिण्यावर बंदी, माझ्या चालण्यावर बंदी, माझ्या सगळ्याच गोष्टींवरती बंदी घातली आहे या कलाने. कावळ्यासारखी नजर ठेवून असते. फक्त माझ्यावर सौरभ सगळ्यांना कॉल रेकॉर्डिंग ऐकवत असतो आणि आता सगळ्यांना खात्री पडलेली असते की हा प्लॅन फक्त नैनाचा होता आणि कला यामध्ये अजिबात सामील नव्हती. सौरभ सगळ्यांना सांगतो की अशा एक नाही तर बऱ्याच रेकॉर्डिंग्ज आहेत माझ्याकडे. राहुलने राहुलने मला असं म्हणताच आता राहुलला वाटते की माझं भिंग हा डॉक्टर इथेच फोडणार वाटतं. त्यामुळे राहुल आता लगेच त्याच्यावरती धावून जातो आणि म्हणतो की ए डॉक्टर काय करतोयस तू? तू मला फसवलेस. माझ्या बायकोच्या नादी लागून तुम्ही दोघांनी मिळून मला फसवले. आता तुझी लायकी तुला दाखवायलाच पाहिजे. असं म्हणून तो सौरभ त्याच्याकडे जातो. त्यावेळी अद्वैतमध्ये पडतो आणि राहुलला बाजूला करतो. राहुल म्हणतो की दादा अरे तू मला का थांबवलंस? अरे अरे याला तर आपण पोलिसांच्या ताब्यात घेऊन जायला पाहिजे. मग कलामध्येच म्हणते की नाही चांदेकर, आपण याला पोलिसांच्या ताब्यात नको द्यायला. खरं तर सौरभ इथे आला म्हणून तर आपल्याला सत्य परिस्थिती कळली. खरं काय आहे आणि काय नाही ते सौरभमुळेच आपल्या सगळ्यांना कळलंय. सरोज म्हणतो की अगं तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का?